तर बघू शकता असे हे धरण आहे। याचा बांधण्याचा मेन उद्देश हाच होता की पुणे सिटीला पिण्याची पाण्याची जी गरज आहे ती पूर्णपणे करण्यात यावी आणि सर्वात महत्त्वाचं जे आसपास जी शेती आहे त्या शेतीला पूर्ण जे पाणी आहे ते पाणी शेतीसाठी वापरण्यात यावं असा हा उद्देश होता। आणि सर्वात महत्त्वाचं जे साईडला जे पावसाळ्यामध्ये जे पूरस्थिती वगैरे होते ते पूरस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी देखील या खडकवासला धरणाचा मेन उपयोग होतो। असं हे खडकवासला धरण आहे पुणे सिटीमध्ये। तुम्ही हा इथे बोर्ड पण बघू शकताय की ज्यावरती लिहिलेलं आहे खडकवासला डॅम, महाराष्ट्र टुरिझम, महाराष्ट्र पर्यटन। म्हणजे पुणे सिटीमध्ये हे सर्वात एक पर्यटनाचा एक आकर्षक केंद्रबिंदू मानला जातो असं हे खडकवासला धरण आहे। हे तुम्ही पाहू शकता इथं थांबण्यास सक्त मनाई आहे। इथे पुढे एक बोर्ड पण लावलेला आहे थांबू नका म्हणून। इथे एक त्यांनी वॉचमन देखील ठेवलेला आहे जे की इथे म्हणजे कोणाला थांबू वगैरे देत नाही, जे की कॉलेजची मुलं मुली वगैरे येतात इकडे। तर बघू शकताय तुम्ही हे धरण की फुल आता पाण्याने हे भरलेलं आहे। ह्याची जी लांबी आहे मित्रांनो 1640 मीटर अशी पूर्ण याची लांबी आहे आणि जवळपास याची उंची जर बघायला गेलं तर 32 मीटर ह्याची उंची आहे। असे हे प्रमुख खडकवासला धरण तुम्ही बघू शकताय की मी थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो। ते समोर एक तुम्हाला बिल्डिंग दिसेल आणि हा जो डॅम क्षेत्र आहे ते पण तुम्ही इथे पाहू शकताय। जवळजवळ ह्याची जी क्षमता आहे 2 TMC एवढी क्षमता आहे, जे की पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे खडकवासला धरण। आणि इकडे तुम्ही पाहू शकताय हा मेन रोड आहे, हा इकडे पुणे सिटीमध्ये जातो आणि हा जो इकडे रोड जातोय पानशेतला हा रोड जातोय आणि इकडे लवासा सिटीला पण हा रोड जातोय। मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकताय तुम्ही याची लांबी, एवढं मोठं हे धरण आहे। आणि तिकडे तुम्हाला समोर एक इथे बिल्डिंग पण दिसत असेल व्हाईट कलर मध्ये। तर असे हे खडकवासला धरण पुण्यामध्ये आहे। तुम्हाला पण यायचं असेल तर जवळच आहे, पुणे सिटीमधून साधारणतः 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि एक पावसाळ्यामध्ये इथे भरपूर म्हणजे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी इथे पाहायला भेटतील। Look at people and I wonder all day, who are you and you are not the one in your way. And then I think about myself and I stayed. I'm a pretty boss with almost your brain waste. I'm a freak in the sheets, but I got class. I'ma grab an ass if you want it. Best you ever had, give it to you live. Ooh. Talk about quiet with a big mouth, listen for the doubt, then call it, make